नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मोठी कार्तिकी एकादशी. तर एकादशी म्हणजेच की आषाढी व कार्तिकी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते. वर्षभरात ज्या एकादशी येतात त्यापैकी ह्या दोन एकादशीचे सगळ्यात जास्त महत्त्व असतं. म्हणजेच की ह्या दिवशी आपण कोणत्या सेवा केल्या तर मग त्या एकादशीचं आपल्याला फळ मिळतं. म्हणजे आपण इतर 15 दिवसाला जी एकादशी येते त्याचा उपवास नाही केला तरी चालेल, पण ह्या ज्या दोन एकादशी असतात आषाढी आणि कार्तिकी, तर ह्या एकादशी जरी तुम्ही उपवास केलात तर मग याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. तर मग या दिवशी काय होतं की आपल्याला जर उपवास करणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे. आता एकादशीच्या दिवशी मग आपल्याला म्हणजे कार्तिक महिना पूर्ण पवित्र मानला जातो. त्यामुळे मग कार्तिक महिन्याला गंगा स्नान करणं किंवा एखाद्या नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं, तर मग त्याला खूप म्हणजे पवित्र मानलं जातं. आणि मग ह्या महिन्यात जर आपल्याला गंगा स्नान करणं किंवा अजून एखाद्या ठिकाणी जाऊन नदीच्या ठिकाणी स्नान करणं शक्य होत नसेल तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आपण दररोज जे आंघोळीसाठी पाणी घेतो त्या पाण्यामध्येच काही वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे काय होतं आपल्या घरात जर इडापिडा असेल किंवा नजरबाधा असेल मुलांना, किंवा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा सतत आपल्या घरात पिढ्यानपिढ्या दारिद्र्य असेल, तर ह्या गोष्टी जर आपल्याला नष्ट करायच्या असतील तर मग आपल्याला एकादशीच्या दिवशीच की म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे मग आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा आणि दारिद्र्य निघून जातं. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता काय होतं की कार्तिक महिन्यामध्ये आपण दररोज तुळशीचं पान म्हणजेच की कृष्णाला म्हणा किंवा भगवान विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करतो. तर आता काय होतं, आता आपण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचं पान अर्पण करू शकत नाही. म्हणजेच काय होतं, एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडू नये असे म्हणतात. तर मग काय होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण पूर्ण महिनाभर जरी ह्या तुळशीच्या पानाचा उपाय केला किंवा तुळशीचं पान, आता तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींना पण अर्पण केलात तरी हरकत नाही दररोज एक तुळशीचं पान. पण ज्या दिवशी तुळशीचा विवाह असेल आणि कार्तिकी एकादशी असेल त्या दिवशी मग तुळशीचं पान अजिबात तोडू नका. यामुळे काय होतं की आपल्याला मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत नाही. त्यामुळं मग ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडू नका. आता जर तुम्हाला लागणार असेल तुळशीचं पान तर मग तुम्ही आदल्या दिवशीच तोडू शकता. आणि मग त्या दिवशी काय करायचं आहे की एकादशीच्या दिवशी आपल्याला मग तुळशी मातेला जल पण अर्पण करायचं नाही किंवा मग स्पर्श पण करायचा नाही. आता जर तुम्हाला ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर म्हणजे तुळशीचं पान वगैरे घ्यायचं असेल तर मग आदल्या दिवशी घेऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी घेऊ शकता. तर मग आपल्याला काय करायचं आहे याच दिवशी की आता आपल्याला तर ज्या ठिकाणी पवित्र नदी आहे त्या ठिकाणी आपल्याला स्नान करणं शक्य होत नाही. तर मग आपल्याला आपल्या घरीच स्नान करायचे आहे. म्हणजेच की आपण जे आंघोळीसाठी पाणी घेतो तर मग काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि मग गंगाजल टाकायचं आहे. आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाकली तरी हरकत नाही. आता मग हळद काय होतं की हळदीमुळे आपला गुरुग्रह बळकट होतो आणि मग महिलांना सौभाग्य प्राप्त होतं किंवा मग नोकरीत वगैरे प्रगती होती. आता एखाद्याला जर नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा नोकरी पाहिजे तशी भेटत नसेल तर मग तुम्ही हळद थोडीशी पाण्यामध्ये टाकून आंघोळ केलात तरी हरकत नाही. आणि मग काय करायचं आहे त्यानंतर, आता गंगाजल टाकल्यानंतर म्हणजे जास्त न टाकता 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करणार असाल किंवा सकाळी 8पर्यंत आंघोळ करणार असाल त्यावेळेस मग ज्यावेळेस तुम्ही आंघोळ कराल त्यावेळेस मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, हर हर गंगे म्हणून मग आपल्याला स्नान करायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, हळद आपला गुरुग्रह बळकट करते आणि मग अजून एका मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे की मंत्र म्हणायचा आहे, गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरु. म्हणजे हा जो मंत्र आहे, आता हा जर मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर आता ज्यावेळेस तुम्ही आंघोळ कराल त्यावेळेस, आता एवढा अवघड मंत्र तर सगळ्यांना लगेच पाठ होईल असं नाही, तुम्ही मोबाईलवर अगोदरच सर्च केलात तरी हरकत नाही, आंघोळ वगैरे झाल्यानंतर लावलात तरी हरकत नाही. आता जर तुम्हाला होत असेल पाठ तर तुम्ही मग अगोदरच पाठ करून ठेवू शकता. यामुळे काय होतं, मग हा जर मंत्र म्हटलात तर मग आपल्याला गंगेच्या ठिकाणी स्नान केल्याचं
पुण्य मिळतं. त्यामुळे मग हे आजच्या दिवशी हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि मग स्नान करायचे आहे. म्हणजे काय होते की आपल्याला प्रत्येकाला म्हणजेच की गंगा नदीच्या ठिकाणी किंवा अजून कोणती जी पवित्र नदी आहे त्या ठिकाणी स्नान करण्याचं पुण्य लाभत नाही. त्यामुळे मग घरीच तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे काय होतं, यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही इडापिडा असेल, मुलांची चिडचिडेपणा म्हणा किंवा एखादा व्यक्ती सतत आपल्या घरात आजारी असतो. आता असं नाही की एकाच व्यक्तीला द्यायचं आहे, तर घरात तुमच्या जेवढे व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे जे आंघोळीसाठी पाणी घेणार आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या बादलीमध्ये तुम्ही मग 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकू शकता. आणि मग या दिवशी अजून मग आपण काय करतो की आता एकादशीच्या दिवशी उपवास वगैरे करतो, पण आता उपवास केल्यानंतर मग आपण काय करतो की फक्त उपवासाचे पदार्थ खातो. पण या दिवशी सात्विकच अन्न खायचं आहे. तर सात्विक म्हणजेच की आता बरेच ज्यांचा उपवास नसेल त्यांनी पण मग कांदा लसूण किंवा मसाल्यातले पदार्थ चुकूनही खाऊ नका एकादशीच्या दिवशी. म्हणजे काय होतं की यामुळं आपल्याला म्हणजे की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहत नाही. कांदा लसूण हे तामसिक पदार्थामध्ये मोडतं. त्यामुळे मग ह्या ज्या गोष्टी आहेत कांदा लसूण मसाल्यातले पदार्थ खाणे ह्या चुकूनही तुम्ही खाऊ नका. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. तर तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरी हरकत नाही, पण ज्यांना उपवास नसेल त्यांनी पण कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी भात खाऊ नये. म्हणजेच काय होतं की ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. तर ही एकादशीचा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आता तुम्हाला 108 वेळा जर मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग 21 वेळा म्हणलात तरी हरकत नाही. आता मग त्या दिवशी अजून काय आपल्याला सेवा करायची आहेत. आता तुम्हाला जर शक्य होत असेल तर आता तुमच्या घरी जर गाय असेल तर मग तुम्हाला एक गाईला चपाती खायला द्यायची आहे, किंवा तुमच्या घराबाहेर एखादा कुत्रा वगैरे आला तर त्या कुत्र्याला पण तुम्हाला चपाती द्यायची आहे, किंवा गाय आणि गाईचं वासरू असेल तर 3 केळी द्यायची आहे आणि गोमातेच्या 3 फेऱ्या मारायच्या आहेत. म्हणजे काय होतं, आजच्या दिवशी आपण गोमातेची सेवा वगैरे केली किंवा आशीर्वाद घेतला तर आपल्या मुलांबाळांवरती कृपा राहते. आणि मग आपल्या घरात मग सतत माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून आपल्याला दररोज तुळशीला म्हणजेच की पूर्ण कार्तिक महिन्यात तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ. तर सकाळी शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी तरी आवर्जून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मग दररोज गोपदम ही रांगोळी काढायची आहे. म्हणजेच की गाईच्या पावलांची रांगोळी असती, त्याचा साचा तुम्हाला भेटून जाईल जवळपास मंदिरात म्हणा किंवा एखाद्या फुलाच्या दुकानात वगैरे गेलात तर भेटेल तुम्हाला, किंवा गुगलवर सर्च केलात तरी तुम्हाला समजेल की कशा पद्धतीची गोपदमची रांगोळी असते. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मग आपल्याला एकादशीच्या दिवशीच पण करायच्या आहेत. आणि पूर्ण महिनाभर जोपर्यंत कार्तिक महिना संपत नाही तोपर्यंत मग आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तुळशी मातेच्या म्हणा किंवा भगवान विष्णूच्या माता लक्ष्मीच्या ह्या सेवा केल्याने आपल्या घरात कधीच पैशाची टंचाई निर्माण होत नाही, दारिद्र्य नष्ट होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहते. तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला मग आजचा दिवस घालवायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.